हॅलो फ्रेंड्स, आज तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आज युनिक अशा मेहंदी पॅटर्नमध्ये आपण काय बघणार आहोत, तर लग्नसराई चालू आहे, लग्नाचे सीझन चालू आहे। ब्राईड वर्कमध्ये यूज होणारे पॅटर्न म्हणजे सनई आणि चौघडे हे पॅटर्न आपण आज शिकणार आहोत। तर अगदी सोप्या पद्धतीचे पॅटर्न आहेत आणि याचं नॉलेज पण मी सोप्या पद्धतीने सांगत आहे, तर लक्षात घ्या। तर आपल्याला सनई आणि चौघडा काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला त्याचे आकार व्यवस्थित जमणे खूप महत्त्वाचे आहे। आणि आपल्याला जर आकार जमत नसतील तर अगोदर आपल्याला फेंट लाइनिंग करून नंतर ॲडजस्ट करून आपल्याला ते डार्क लाईनीने प्रॉपर बनवायचे आहेत। इथं मी डार्क लाइनिंग केलेले आहे बिकॉज ते व्यवस्थित मला येत आहेत म्हणून। पण तुम्ही जर शिकत आहात तर तुम्ही फेंट लाइनिंगने सुरुवात करावी। आणि दुसरं म्हणजे यात वेगळं काही नाही, यामध्ये फक्त आपल्याला आपल्या आवडीची डिझाईन कवर करायचे आकारांमध्ये। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर आकार हेच आहेत। तर प्रत्येक ब्राईड वर्कमध्ये नवरीच्या मेहंदीमध्ये हे पॅटर्न काढलेच जातात, तर यासाठी हे पॅटर्न आपल्याला येणे खूप महत्त्वाचे आहे। तर इथं साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आकार खूप प्रॉपर फिनिशिंगसोबत द्यायचे आणि नाजूक अशी डिझाईन त्यामध्ये कवर करायची आहे, बस एवढंच आहे। तर आपण इथं सनईला डिझाईन कवर केल्यानंतर आपण चौघड्यामध्ये सुद्धा डिझाईन काढू शकतो। सनई आणि चौघडे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपण वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या पद्धतीने आपण काढू शकतो। इथं सोप्या पद्धतीचे मी शिकवलेले आहेत, तुम्ही बघू शकता। तर चॅनलवर जर नवीन असाल तर मराठी भाषेतील मेहंदीच्या माहितीसाठी आणि नवनवीन मेहंदी ट्युटोरियलसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाकीचे व्हिडिओ पण आवर्जून बघा, तिकडे सुद्धा मेहंदी ट्युटोरियल आणि मेहंदीची बेसिक माहिती मी अपलोड केलेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका। इथं आपण सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये सनई आणि चौघड्याचं खूप सुंदर असं मेहंदी ट्युटोरियल तुम्ही बघू शकता तयार झालेलं आहे। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आभार।